कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या रेड सॉइल स्टोरीज या चॅनलचा निर्माता शिरीष गवसचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता। मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओही रेड सॉइल स्टोरीजवर शेअर केलेला होता। या व्हिडिओखाली आता त्यांचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत। कोरोना काळात जेव्हा जग थांबलं होतं तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळंच ध्येय उराशी बाळगलं। शिरीष IT क्षेत्रात काम करायचा, पत्नी पूजा सिनेसृष्टीत काम करत होती। कोरोनामुळे ब्रेक लागल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला। गावातील जीवनशैली, तिथली खाद्य संस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमती-जमती या सर्व घटना गवस दाम्पत्याने यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या। शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी कोरोनानंतर यूट्यूबवर रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केले होते। सध्या त्यांच्या चॅनलचे 4,27,000 सबस्क्रायबर्स आहेत। गवस जोडप्याने आतापर्यंत या चॅनलवर 161 व्हिडिओ तयार करून अपलोड केलेले आहेत। शिरीष गवसच्या मृत्यूबद्दल कोकणची लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे। शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसलाय, या बातमीवर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया अंकिताने स्टेटसच्या माध्यमातून दिली। यानंतर तिने दुसरा एक स्टेटस शेअर करत आज 2 ऑगस्ट रोजी शिरीष गवसवर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली।